मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सर्वजण जेवायला बसलेले असतात. प्रभाकर सर म्हणतात की नेमकं काय बोलणं झालं रे तुझं पोलिसांशी? म्हणजे त्यांनी काही सांगितलं का तुला? मोठे काका म्हणतात की तुला सांगतो प्रभाकर, शांतनू प्रचंड चिडला होता. सगळ्यांना अगदी धारेवर धरलं त्याने. म्हणजे आजपर्यंत मी शांतनूचा असा रुद्रावतार कधीच बघितला नव्हता. पल्लवी म्हणते की शांतनू, मी म्हटलं होतं ना तुम्हाला की शांत राहा. का चिडचिड करता इतकी? त्याचा तुम्हालाच त्रास होतो ना? मोठे काका म्हणतात की अगं पण तो तुझ्यासाठीच अस्वस्थ झाला होता ना. पुढे दिवस झाले हातात काही नाही म्हटल्यावर त्याला राग येणं तर साहजिक आहे. मोठी आई देखील म्हणते की बरोबर आहे तुमचं. आणि शांतनूचं पल्लवीवर किती प्रेम आहे, तो तर स्वस्थ बसणारच नाही. त्यावेळीचा जर पल्लवीचा चेहरा आठवला ना तर अजूनही घाबरल्यासारखं होतं. शांतनू म्हणतो की एवढं सगळं होऊनही काही उपयोग झाला नाही. आता मी गप्प बसणार नाही. प्रदीप म्हणतो, शांतनू तू अजिबात घाबरू नकोस, आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत आणि पोलिसांना आता ॲक्शन घ्यावीच लागेल. तेवढ्याच इन्स्पेक्टर साहेबांचा शांतनूला फोन येतो. शांतनू म्हणतो की हॅलो, काय सांगताय? ठीक आहे मी येतो, असं म्हणून शांतनू फोन ठेवून देतो. प्रभाकर सर म्हणतात की शांतनू काय म्हणाले ते? शांतनू म्हणतो की पोलिसांनी ताबडतोब बोलवले, हल्लेखोर सापडलेत. आता मात्र सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. हे काका म्हणतात की वा वा, हे तर खरंच चांगलं झालं. प्रभाकर सर म्हणतात की सापडले म्हणजे त्यांनी काही सांगितलं का तसं? शांतनू म्हणतो की डिटेल्स काय पोलिसांनी दिल्या नाही, पण आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल. मोठी आई म्हणते की देवा परमेश्वरा, पावलास रे बाबा. याच गोष्टीची गेली कित्येक दिवस आपण वाट बघतोय. मी तर अगदी पोथीचे पारायणसुद्धा सुरू केले होते. बघितलंत ना, देवाने माझं ऐकलं. हो, तुम्ही सुद्धा जा बरं का शांतनूसोबत. मोठे काका म्हणतात की हो तर जाणारच आहे. त्याचबरोबर आपल्याला सूर्यवंशी कुटुंबाचे नक्की शत्रू कोण आहेत हे तरी कळेल. प्रभाकर सर देखील म्हणतात की मी पण येतो. नक्की कोण सापडलंय आणि त्यांचा उद्देश काय हे मलाही कळायला हवं. शांतनू पल्लवीला विचारतो की पल्लवी, त्या हल्लेखोरांना तू बघितलंयस का? त्यामुळे त्यांची ओळख पटवायला तुलाही यावं लागेल. म्हणजे तू कम्फर्टेबल आहेस ना, तू येशील ना? तेव्हा पल्लवी म्हणते की हो, मी येते. पल्लवी मनातच म्हणते की नक्की कुठले गुन्हेगार सापडलेत पोलिसांना आणि एवढ्या सगळ्या गोष्टी घडून मोठी आई अजून निवांत कशा? मोठे काका म्हणतात की चला उशीर व्हायला नकोय आता. मोठी आई म्हणते की पल्लवी तू काहीच काळजी करू नकोस हां, तुला जे काही वाटतंय तू ते सगळं बोल. शांतनू तू हिची काळजी घे हां आणि तिच्याकडं लक्ष दे. तसं ही पहिल्यांदाच जाते ना पोलिसांकडे, तर तिथे कोण माणसं असतील हिला काही समजणार नाही. आणि प्रदीप भाऊजी, तुम्ही जरा आम्हाला कळवत राहा बरं का. आम्ही सगळे वाट बघत राहू इकडे, नाहीतर तुम्ही तुमचा फक्त फोनच चालू ठेवा. नक्की कळवा आम्हाला काय होतंय ते. प्रदीप म्हणतो की हो चला लवकर आता. आणि मग सगळेजण तिथून निघून जातात. आदिती मॅम मनात म्हणतात की पोलिसांनी नक्की कोणाला पकडलंय आणि या एवढा आनंद झाल्यासारखं काय दाखवताय? विभावरी म्हणते की पकडलेले गुन्हेगार तेच असतील ना, तर त्यांना लवकरात लवकर शिक्षा होऊ देत आणि काय तो निकाल एकदाचा लागू देच. मोठी आई म्हणते की अगदी माझ्या मनातलं बोललीस तू. विभावरी, एकदा का या गुंडांना शिक्षा झाली ना की आपण मोकळा श्वास घेऊ. मेघना म्हणते की हो ना, पल्लवीला सुद्धा एकटीला बाहेर पडता आलं नसतं तर हे मोकाट फिरत असते तर. मोठी आई म्हणते की मी आता पोलिसांना सांगणारच आहे. आता तर ते सापडलेत ना, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा करा. त्यांना फासावरच चढवा. असं जर केलं ना तर सूर्यवंशी कुटुंबाकडे कोणाला वाकडं बघण्याची कोणाची हिंमत नाही होणार. आपण अगदी पाण्यासारखा पैसा खर्च करू, पण गुन्हेगारांना ही शिक्षा झालीच पाहिजे. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर म्हणत असतात की पल्लवी मॅडम, तुमच्यावर ज्या गुंडांनी हल्ला केला ते इथे आहेत. त्यांना आम्ही पकडलंय. तुम्हाला त्यांना बघायचं आहे ना? 1 मिनिट. आणि मग त्या गुंडांना तिथं बोलवलं जातं. त्या गुंडांच्या तोंडावरील तो काळा मास्क काढला जातो. पल्लवी त्या दोघांकडेही बघत असते, त्यांचे चेहरे निहाळत असते आणि म्हणते की हो साहेब, या तिघांनीच आमच्यावर हल्ला केला होता. हेच आहेत ते तिघेजण, पण या माणसांना मी ओळखत नाही. पोलीस सांगतात की ही सगळी याचीच माणसं आहे आणि हा म्होरक्या आहे या गुंडांचा. शांतनूला हे कळताच शांतनू प्रचंड चिडतो आणि पोलीस स्टेशनमध्ये त्या म्होरक्याला मारू लागतो. शांतनू गोंधळ घालत असतो. हे बघून पोलीस म्हणतात की हे बघा शांतनू सर, तुम्ही शांत व्हा. शांतनू मात्र अत्यंत रागाने त्या गुंडांकडे बघत असतो. प्रभाकर सर देखील चिडतात आणि म्हणतात की शांतनू, अरे तू शांत राहा जरा.
त्याची कॉलर पकडून काय उपयोग आहे, हा भाडोत्री गुंड आहे. या मागचा खरा सूत्रधार तर वेगळाच आहे, तो सापडला पाहिजे. इन्स्पेक्टर म्हणतात की तो तर आम्ही यांच्याकडून कबूल करूनच घेऊ. पैशासाठी कुठलाही गुन्हा करायला तयार असतात हे लोक. काय रे, बोल पटकन, पैसे घेतले होते ना तुम्ही? तेव्हा गुंड म्हणतो की हो साहेब, या कामासाठी आम्हाला पैसे मिळाले होते. पल्लवी म्हणते की कोणी दिले होते पैसे आणि माझ्यावर हल्ला करायला कोणी सांगितलं होतं तुम्हाला? बघ, एक वेळी मी केस मागे घ्यायला पण तयार आहे, मला फक्त त्या व्यक्तीचं नाव कळलं पाहिजे. इन्स्पेक्टर देखील म्हणतात की आता तू बोलतोय की मी बोलू, नाहीतर आज जाऊन तुला असं फोडून काढेल ना. आणि मग इन्स्पेक्टर काठी हातात घेतात, त्याला मारायला लागणार. तेव्हा तो गुंड बोलू लागतो की साहेब साहेब प्लीज मारू नका, मी सांगतो तुम्हाला, सगळं सांगतो. मला पैसे यांच्याच घरातील एका बाईने दिले होते. आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो. शांतनू पुन्हा त्याच्या कॉलरला पकडून त्याला पुन्हा बेदम मारू लागतो. शांतनू म्हणतो की काय वाटेल ते काय बोलतोयस रे इन्स्पेक्टर साहेब, हा माणूस काहीही बोलू राहिलाय. मग इन्स्पेक्टर शांतनूवर चिडतात आणि म्हणतात की मिस्टर शांतनू, कायदा असा हातात घेता येत नाही, मी आहे ना इथं. इन्स्पेक्टर गुंडांना म्हणतात की जे काय आहे ना ते खरं खरं बोल, जर खोटं बोलला ना तर आत नेऊन एवढं ठोकेल ना तुला की बस. प्रभाकर सर म्हणतात की अरे तुला कोणी पैसे दिले होते, नाव सांग त्याचं. तेव्हा तो गुंड म्हणतो की नाव नाही माहीत सर, पण जेव्हा त्या बाईला मी बघेल ना तेव्हा मी ओळखेल. इन्स्पेक्टर म्हणतात की शांतनू सर, तुमच्या घरातल्या सगळ्या लेडीजला आता इथे बोलवावं लागेल आणि यांच्याकडून त्याची शहानिशा पण करावी लागेल. शांतनू म्हणतो की नाही साहेब, आमच्या घरातली कुठलीच व्यक्ती असं काम करू शकत नाही. गुंड आहेत ना, यांना कोणीतरी दुसऱ्यानेच पैसे दिले, आमच्या घरातली लोक असे का करतील? इन्स्पेक्टर म्हणतात की हो, पण आपल्याला त्यांची शहानिशा करावीच लागेल. प्रभाकर सर म्हणतात की शांतनू, आपल्या घरातली कुठलीही व्यक्ती असलं काम करणार नाही याची तुझ्या इतकीच मला देखील खात्री आहे. पल्लवीवर हल्ला झालाय आणि गुन्हेगार देखील आपल्या समोर आहे, त्यामुळे हे प्रकरण असं आपल्याला अर्धवट नाही सोडता येणार. मोठे काका म्हणतात की शांतनू तू फोन कर आणि सगळ्यांना इथं बोलावून घे, अगदी सुपर्णा सकट सगळ्यांना इथे येऊ दे. मोठे काका असं का म्हणताय याचं आश्चर्य मात्र आता पल्लवी आणि प्रभाकर सरांना वाटू लागतं. पल्लवी प्रभाकर सरांकडे बघत असते आणि प्रभाकर सर पल्लवीकडे. मोठे काका म्हणतात की काय झालं प्रभाकर, असा बघतोयस का तू? आता पोलीस सांगताय तर शहानिशा होऊनच जाऊ दे. शांतनू तू घरी फोन कर. आणि मग शांतनू घरी फोन लावतो. शांतनू इकडे मोठ्या आईला फोन लावतो आणि म्हणतो की मोठी आई, तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तुम्हा चौघींना आता या क्षणी पोलीस स्टेशनला यावं लागेल. मोठी आई म्हणते की पोलीस स्टेशनमध्ये, आणि आम्हाला काय यावं लागेल, काय घडलंय तिथे? शांतनू म्हणतो की पल्लवीने त्या गुंडांना ओळखलंय, ती माणसं बाहेरची आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या घरातल्या एका बाईने त्यांना पैसे दिले होते. मोठी आई म्हणते की काय रे, काय सांगतोयस हे, आणि हे कसं काय शक्य आहे? ते माणसं उद्या काहीही म्हणतील, तुम्ही कसं ऐकून घेताय त्यांचं? आपल्या घराण्याला बदनाम करतायत ते, आमच्यावर असे आरोप कसे काय करू शकतात ते? लाज नाही वाटली त्यांना? मोठी आई नाटकं करत असते तेव्हा शांतनू म्हणतो की हे बघ मोठी आई, आम्हालाही हे ऐकून त्रास झालाय, पण आता या गोष्टीला आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे. ही एक पोलीस प्रोसिजर आहे, त्यामुळे आपल्याला ती फॉलो करावीच लागेल. तुम्हाला आता पटकन यावं लागेल. तेव्हा मोठी आई म्हणते ठीक आहे, येतो आम्ही. विभावरी म्हणते की काय झालंय? मोठी आई म्हणते अर्थातच शांतनू जे बोललाय ती त्या सगळ्यांना सांगत असते. आता मात्र आदिती मॅमला वेगळाच संशय येतो. मोठ्या आईच्या बोलण्याचं त्यांना आश्चर्य वाटत असतं. त्या मनात म्हणत असत्या कुठेतरी पाणी नक्कीच मुरतंय. आदिती मॅम विचार करत असतात तेव्हा ह्या तिघी विचारतात की आदिती जाऊबाई, तुम्ही कुठे हरवलात? जाऊयात ना आपण. तेव्हा आदिती मॅम भानावर येतात आणि म्हणतात की जाऊयात. त्या चौघीही पोलीस स्टेशनमध्ये जायला तयार होतात. आता इकडे प्रभाकर सर आणि पल्लवी थोडं दूर येऊन बोलत असतात. प्रभाकर सर म्हणतात की तुझ्यावर जो हल्ला झालाय तो वहिनींनी केलाय आणि हे आपल्या तिघांनाही माहिती आहे. दादा आणि वहिनींनी हा प्लॅन केलाय आणि त्यांचीच ही गुंड आहे. तरी पण असं सांगताय की आपल्या घरातल्या एका बाईने हे करून घेतलंय. हे नक्की काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. पल्लवी म्हणते की कदाचित त्या गुंडांना खरं सांगावं असं वाटत असेल, नाहीतर मग पोलिसांच्या धाकामुळे खरं बोलत असतील. पण एकाच गोष्टीचं मला नवल वाटतंय की मोठे काकांनी स्वतः म्हटलंय की मोठ्या आईला बोलून घ्या. बाबा, मला तर मनात वेगळीच भीती वाटते. प्रभाकर सर म्हणतात की कसली भीती पल्लवी? पल्लवी म्हणते की बाबा, मोठ्या आईंचं खरं रूप मला सगळ्यांसमोर आणायचंय, पण शांतनूंची परिस्थिती बघून मला हे सांभाळून करावं लागेल.
म्हणजे जर त्या गुंडांनी मोठ्या आईचं नाव घेतलं तर शांतनू कसे रिॲक्ट होतील याबद्दल मात्र काही सांगता येत नाही आणि शांतनूंना या गोष्टीचा खूप त्रास होईल. तेवढ्यातच शांतनू तिथे येतो आणि म्हणतो की कसला त्रास होणार आहे. आता मात्र पल्लवी घाबरते आणि तिला काय बोलावं हे सुचतच नाही. प्रभाकर सर विषय सावरत म्हणतात की अरे तुला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय ना म्हणून. बरं तू घरी फोन केला होतास का? तेव्हा शांतनू म्हणतो की हो केला होता. सगळे येत आहेत पण बाबा मला एक गोष्ट कळत नाही, हे सगळं नक्की काय चाललंय आणि घरातल्या व्यक्तीने पैसे दिले म्हणजे काय? ते गुंड असं का सांगताय? आपल्या घरातली ती व्यक्ती नक्की कोण आहे अशी जी की पल्लवीच्या बाबतीत अशी वागू शकते? म्हणजे हे तर शक्यच नाहीये. तर इकडे विभावरी गाडी चालवत असते आणि गाडी चालवत ती ह्या तिघींना घेऊन येत असते. मोठी आई म्हणते की आपलं कोण शत्रू आहे आणि आपल्या घरातल्या वाईटांवर कोण आहे, आता हे तर आपण बघायलाच हवंय. तिघींच्या चर्चा सुरू असतात. आदिती मॅम मात्र त्या तिघींचंही बोलणं शांतपणे ऐकून घेत असतात आणि मोठी आई असं नक्की का बोलते याचाच विचार त्या करत असतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. मित्रांनो, पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे इन्स्पेक्टर त्या गुंडाला म्हणतो की सूर्यवंशी कुटुंबातल्या एका बाईने तुला पैसे दिले असं तू म्हणाला होतास ना, आता नीट बघ आणि मला सांग की कोण होतं यातलं. तेव्हा तो गुंड मोठ्या आईकडे बघत असतो. आता पुढील भागात नक्की काय होणार आहे ते आपल्याला सोमवारच्या एपिसोडमध्येच कळेल. तोपर्यंत मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. मित्रांनो, कालच्या भागामध्ये कमेंट करणारे आपले दर्शक होते योगेश मेश्रम, गीता चंदेर, सरिता जगताप, निकिता दोशी, ज्ञानेश्वर देशमाने, पल्लवी पांगाल, ज्ञानेश्वर आचारी, आनंद केसवानी, नीलम गीते, अर्जुन धानवे, श्रीमंती वारिक, रेश्मा भगत, भास्कर दहाले, वंदना तांबडे, मुकुंद कुलकर्णी, योगिता पुंड, किसन बुगडे, द्राक्षा खंडकर, पूजा कांबळे, सुमित्रा जाधव, शर्मिला भाजंत्री, प्रमोद पंडी, लक्ष्मीबाई मालीड, भाग्यश्री तांबे, निर्मला फिरके, टीना परांजपे आणि सायली पवार या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.